नवीन अपडेट परभणीतून। परभणीमध्ये संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आला। आज तिसऱ्या दिवशी परभणीतील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, तसंच शहरातील बाजारपेठा आणि बस सेवाही पूर्वपदावर आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। 3 दिवसानंतर आज परिस्थिती जी आहे ती पूर्णतः नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। स्वतः नांदेड परिक्षेत्राचे आयजी जे आहेत ते परभणीत बसून आहेत, त्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आपण बघू शकतो। 3 दिवसानंतर परभणीतील परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आलेली आहे। बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठही उघडलेली आहे। व्यापाऱ्यांनी जे काही नुकसान झाले या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने प्रशासनाने ही कालपर्यंत 30% पंचनामे पूर्ण केलेले आहेत। आज आणि उद्यामध्ये हे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून त्यांना मोबदला देण्याबाबत विचार होणार आहे। त्यामुळे आज बाजारपेठ जी आहे ती उघडलेली आहे। त्यामुळे परभणीतील जी परिस्थिती आहे ती आता पूर्वपदावर आलेली आहे। बस सेवा असेल, बस सेवा पूर्ववत झालेली आहे। शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहेत। सर्व सेवा ज्या आहेत त्या पूर्ववत झालेल्या आहेत। पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे। स्वतः जिल्हाधिकारी असतील, आयजी शहाजी उमप असतील, हे लक्ष ठेवून आहेत। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात आहे आणि सध्या सर्व परिस्थिती जी आहे ती सामान्य झाली। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।